ऑपरेशन सिंदूरबाबतच्या खासदार शिष्टमंडळात प्रियंका चतुर्वेदींची निवड. ठाकरेंना अंधारात ठेवून चतुर्वेदींनी परस्पर स्वतःची वर्णी लावल्यानं ठाकरेंचा नाईलाज. मंत्री पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा. मतीन मणियार या नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विविध कार्यक्रमांसाठी सोमवारी नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या स्वस्ती निवास भूमिपूजन कार्यक्रमाला शहा उपस्थित राहणार. पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होतं. आयएसआय एजंट अन्सारुल मियाची चौकशी दरम्यान कबुली. तुम्ही आमचं पाणी अडवलं तर आम्ही तुमचा श्वास रोखू. एका विद्यापीठात भाषण करताना पाकचा लष्करी प्रवक्ता अहमद शरीफ चौधरीची भारताला पोकळ धमकी. जामीन दिल्यास घोटाळ्याच्या रकमेतील न सापडलेल्या 5,000 कोटींपर्यंत नीरव मोदी पोहोचू शकतो. नीरव मोदीला जामीन नाकारताना युके कोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस राजीनामा देण्याची शक्यता. सध्याच्या परिस्थितीत काम करू शकत नाही. मला ओलीस असल्यासारखं वाटतं. सल्लागार परिषदेच्या बैठकीत युनूस यांचं मोठं वक्तव्य.